मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये. अपूर्ण कामामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. धूळ, चिखल, त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. आता पावसाळ्यात सुद्धा हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे प्रवाशांची चिंता वाढलेली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी. पाहूयात. सध्या आपण मुंबई गोवा महामार्गावरच्या संगमेश्वर इथल्या कुर्दुंडा महामार्गावरती आहोत. सध्याची ही स्थिती बघितली तर आपण बघितलं तर पावसाळ्यापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरच्या कामांना गती मिळालेली आहे. मात्र रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जी डेडलाईन दिली होती 31 मे पर्यंत महामार्ग पूर्ण होईल असं सिंधुदुर्गात जाहीरपणे सांगितलं होतं सभेमध्ये. मात्र अशी परिस्थिती आता सध्या उरलेली नाही, कारण मुंबई गोवा महामार्गाचं जे काम आहे ते ठिकठिकाणी रखडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. याच कामाच्या आपण जर बघितलं सध्याची परिस्थिती, या प्रवाशांना चिखलातून आणि धुळीचा सामना करताना प्रवास करावा लागतोय. काही दिवसांपूर्वीच हवामान खात्याने इशारा दिला होता की जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होईल. त्यामुळे आता काही दिवस मान्सूनसाठी उरलेले आहेत. जवळपास 7 ते 8 दिवस उरलेले आहेत. या 7 ते 8 दिवसामध्ये मुंबई गोवा महामार्गाचं जे काम आहे ते पूर्ण होणार नाही अशी आशा या ठिकाणी दिसते, कारण कामाने गती घेतलेली आहे. पण ठिकठिकाणी हे अर्धवट स्थितीतलं काम आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये कोकणकरांना या चिखलातून प्रवास करावा लागतो. यावर्षी सुद्धा या चिखलातून प्रवास करावा लागणार आहे. ठिकठिकाणी जे कामं रखडलेली आहेत पुलाची, त्या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सुद्धा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे कोकणकरांचं हे संकट या पावसाळ्यात सुद्धा कमी होणार नाही आहे. त्यामुळे नक्कीच मुंबई गोवा महामार्गाची जी डेडलाईन होती ती सुद्धा हुकलेली आहे आणि कोकणकरांना यावर्षी सुद्धा पावसाळ्यात चिखलातून प्रवास करावा लागणार आहे. रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी.